श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो. आज स्वामी समर्थ स्वतः आपल्या बाळाशी मनापासून बोलत आहेत. हा संदेश फक्त ऐकायचा नाही तर मनात साठवायचा आहे, कारण हा संदेश तुझ्या आयुष्याला वळण देऊ शकतो. बाळा, तू मला विचारतोस ना, स्वामी तुम्हाला कसे प्रसन्न करायचे? मी सांगतो बाळा, मला फुलांची आरास नको, मला सोन्याची पूजा नको, मला फक्त तुझं निर्मळ मन हवंय. बाळा, तू रोज देवळात येतोस, हात जोडतोस, डोळ्यात पाणी आणतोस, पण तरी तुझं दुःख का संपत नाही हे तुला कळत नाही. कारण तुझं तोंड माझं नाव घेतं, पण तुझं मन मात्र भीतीने भरलेलं आहे. बाळा, ज्या दिवशी तुझ्या मनातली भीती संपेल आणि माझ्यावर पूर्ण विश्वास बसेल, त्या दिवशी मी आपोआप तुझ्या आयुष्यात प्रकट होईल. मी तुला एकच मार्ग देतो बाळा, तो म्हणजे तारक मंत्र. बाळा, हा मंत्र फक्त शब्द नाही, हा माझा श्वास आहे. हा मंत्र म्हणजे माझी शक्ती आहे. हा मंत्र म्हणजे तुझा आधार आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. बाळा, हा मंत्र जपताना आवाज मोठा असायलाच हवा असं नाही. मन शुद्ध असलं की पुरे. तू चालताना म्हण, काम करताना म्हण, रडताना म्हण आणि आनंदातही म्हण. बाळा, तू जेव्हा संकटात असतोस ना, तेव्हा मी तुझ्या जवळच असतो, पण तुझं लक्ष संकटावर असतं, माझ्यावर नसतं. एकदा एक बाळ माझ्याकडे आलं होतं. खूप गरीब होतं, डोळ्यात सतत भीती, हातात काहीच नव्हतं. तो मला म्हणाला, स्वामी माझं नशीबच खराब आहे. मी त्याला विचारलं, बाळा तू माझा मंत्र म्हणतोस का? तो म्हणाला, म्हणतो, पण मन लागत नाही. मी त्याला सांगितलं, बाळा मंत्र ओठांनी नाही, मनाने म्हणायचा असतो. त्या दिवसापासून त्याने एकच गोष्ट केली. सकाळी उठल्यावर, कामाला जाताना आणि झोपताना फक्त एकच मंत्र म्हणत राहिला. हळूहळू त्याच्या आयुष्यात बदल झाला. लोक मदतीला आले, काम मिळालं, घरात समाधान आलं. आणि एक दिवस त्याने मला येऊन सांगितलं, स्वामी आज मला भीती वाटत नाही. बाळा, ज्या दिवशी तुझी भीती संपते त्या दिवशी मी तुला कवेत घेतो. बाळा, जर तुला वाटत असेल की हा संदेश तुझ्या मनाला स्पर्श करतोय, तर कमेंटमध्ये फक्त जय स्वामी समर्थ लिही. हा जयघोष तुझ्या घरात सकारात्मक ऊर्जा घेऊन येईल. बाळा, माझी पूजा कशी करायची यापेक्षा माझ्यावर विश्वास कसा ठेवायचा हे महत्त्वाचं आहे. तू उपवास करतोस, व्रत करतोस, पण मनात राग ठेवतोस. असं केल्याने मला प्रसन्नता मिळत नाही. बाळा, मला प्रसन्न करायचं असेल तर एका गोष्टीचा त्याग कर, ते म्हणजे तक्रार. जो सतत तक्रार करतो तो माझ्यावर विश्वास ठेवत नाही, आणि जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो कधीही तक्रार करत नाही. तू फक्त एवढंच म्हणायचं शिक, स्वामी जे होते ते चांगल्यासाठीच होते. बाळा, हे एक वाक्य तुझं आयुष्य बदलू शकतो. रोज सकाळी उठल्यावर माझं नाव घे, आईवडिलांना नमस्कार कर आणि कोणाचं वाईट नकोस. मी सांगतो बाळा, तुझ्या घरात शांतता आपोआप येईल. बाळा, हा संदेश जर तुला उपयोगी वाटत असेल तर हा व्हिडिओ एखाद्या अडचणीत असलेल्या व्यक्तीला नक्की शेअर कर. कदाचित स्वामींचा हा शब्द त्याच्यासाठी जीवनदायी ठरेल. बाळा, मी कधीच माझ्या भक्ताला एकटं सोडत नाही, पण माझा भक्तच कधी कधी स्वतःला एकटं समजतो. तू जेव्हा म्हणतोस कोणीच माझ्या सोबत नाही, तेव्हा मी हसतो, कारण मी तुझ्या श्वासात असतो.
रात्री झोपताना डोळे मीट आणि हळूच म्हण, स्वामी, आजचा दिवस तुझ्या चरणी अर्पण. इतकं केलंस तरी मला पुरेसं आहे. बाळा, ही फक्त सुरुवात आहे. पुढच्या भागात मी तुला तारक मंत्र जपण्याची अचूक पद्धत आणि कोणत्या वेळी तो जप केला तर चमत्कार घडतो हे सांगणार आहे. बाळा, आज मी तुला सांगतो, तारक मंत्र का इतकी शक्तिशाली आहे. बाळा, हा मंत्र मी स्वतः दिला आहे. हा मंत्र उच्चारला की तुझ्या आजूबाजूची नकारात्मकता दूर पळते. कारण जिथे माझं नाव आहे तिथे वाईट शक्तीही उभी राहू शकत नाही. तू विचारतोस ना बाळा, स्वामी मंत्र म्हणतो पण परिणाम का दिसत नाही? कारण तू मंत्र म्हणताना मन दुसरीकडे ठेवतोस. बाळा, मंत्र जप म्हणजे व्यवहार नाही. मी मंत्र म्हणतो, तू मला दे असं चालत नाही. मंत्र म्हणजे नातं आहे, भक्त आणि स्वामी यांच्यातलं. मी तुला एक गोष्ट सांगतो बाळा, तू जेव्हा दुःखी असतोस ना, तेव्हा माझ्या नावात लपून रड. कोणाला सांगू नकोस, फक्त मला सांग. एकदा एक आई माझ्याकडे आली होती. मुलाचा आजारपण, घरात पैसा नाही, डोळ्यात अश्रू. ती काहीच मागत नव्हती, फक्त माझं नाव घेत बसली होती. ती म्हणत होती, श्री स्वामी समर्थ, मला काही नको, फक्त माझ्या बाळाला वाचव. बाळा, मी तिचं रडणं ऐकलं. डॉक्टर बदलले, औषध बदललं आणि चमत्कार घडला. लोक म्हणाले नशीब होतं, पण बाळा, ते नशीब नव्हतं, तो मंत्राचा श्वास होता. बाळा, तू मंत्र म्हणताना मनात शंका ठेवतोस का? होईल का नाही? ही शंका म्हणजे माझ्या वाटेत उभी राहिलेली भिंत आहे. मंत्र म्हणताना एकच विचार ठेव, स्वामी माझ्या सोबत आहे. बस इतकं पुरेसं आहे. मी तुला सांगतो बाळा, सकाळी उठल्यावर पाय जमिनीवर ठेवण्याआधी एकदा माझं नाव घे. दिवसभरात किती वेळा म्हणतोस याला महत्त्व नाही. मन किती वेळा माझ्याकडे येतं याला महत्त्व आहे. बाळा, तू रागावलेला असतोस, तणावात असतोस, तेव्हा मंत्र म्हण. त्या क्षणी परिणाम दिसणार नाही, पण तुझं मन हळूहळू शांत होईल. आणि ज्या दिवशी तुझं मन शांत होईल त्या दिवशी संकट आपोआप दूर होईल. बाळा, मी तुला कधी श्रीमंत हो म्हणत नाही, मी तुला समाधानी हो म्हणतो. समाधान आलं की सगळं आपोआप येतं. तू सतत भविष्याची चिंता करतोस, पण वर्तमानात मी तुझ्या शेजारी उभा आहे हे विसरतोस. आजचा दिवस माझ्या हातात दे, उद्याचा मी पाहीन. रात्री झोपताना माझा मंत्र हळूच म्हण आणि म्हण, स्वामी, आता सगळं तुझ्यावर सोडलं. त्या क्षणी बाळा, मी तुझ्या उशीजवळ बसलेला असेन. बाळा, आज मी तुला मंत्राचा आवाज नाही, मंत्राची शांती सांगणार आहे. कारण बाळा, मंत्र मोठ्याने म्हणण्यापेक्षा मन शांत ठेवून म्हणणं जास्त प्रभावी असतं. तू मला विचारतोस, स्वामी, तारक मंत्र किती वेळा म्हणावा? मी सांगतो बाळा, घड्याळ बघू नकोस, मन बघ. 5 मिनिटं मन लावून म्हणलेला मंत्र तासभर मन नसताना म्हणलेल्या मंत्रापेक्षा 1000 पटीने शक्तिशाली असतो. बाळा, सकाळची वेळ फार पवित्र असते. डोळे उघडताच तू माझं नाव घेतलंस तर त्या दिवशी तुझ्या घरात कलह उभा राहत नाही. पण बाळा, तुला जर सकाळी वेळ मिळाला नाही तर काळजी करू नकोस. मी वेळ पाहत नाही, मी भाव पाहतो. तू अंघोळ करूनच बसायला हवंच असं काही नाही. तू जिथे आहेस, जसा आहेस, तिथेच मला हाक मार. बाळा, एक गोष्ट लक्षात ठेव, मंत्र म्हणताना कोणाचाही द्वेष मनात ठेवू नकोस. कारण
द्वेष हा मंत्राचा शत्रू आहे. तू म्हणतोस, स्वामी तो मला त्रास देतो. मी सांगतो त्याला माफ कर. माफी म्हणजे कमजोरी नाही, ती तुझी शक्ती आहे. बाळा, मी तुला एक गुपित सांगतो. हे गुपित सगळ्यांना सांगितलं जात नाही. रात्री झोपण्याआधी हळूच माझा मंत्र म्हण आणि मनात कल्पना कर की मी तुझ्या डोक्यावर हात ठेवतोय. त्या क्षणी बाळा, तुझं मन हलकं होईल आणि ज्या रात्री तू शांत झोपशील त्या रात्री मी तुझ्या स्वप्नात येईन. एकदा एक बाळ होतं, खूप अस्वस्थ, झोप लागत नव्हती, डोकं सतत भरलेलं. मी त्याला हेच सांगितलं. तो रोज रात्री मंत्र म्हणू लागला. आठवड्याभरात त्याचं मन शांत झालं. लोक म्हणाले, काय बदलला? पण बाळा, तो काय नव्हता, तो मंत्राचा स्पर्श होता. बाळा, जर आज तुझं मन थोडंसं जरी शांत वाटत असेल तर कमेंटमध्ये एकदा जय जय स्वामी समर्थ असं लिही. हा जयघोष तुझ्या घरात शांती घेऊन येईल. बाळा, मंत्राचा उपयोग फक्त मागण्यासाठी करू नकोस, कृतज्ञतेसाठीही कर. तुला जे आहे त्यासाठी धन्यवाद म्हण. माझ्यावर विश्वास ठेव. जे नाही ते मी देईन. आजच एक छोटा संकल्प कर. दिवसात एकदा तरी माझं नाव मनापासून घे. मोठा जप नको, मोठी पूजा नको, फक्त नातं जप. बाळा, मी तुझ्यापासून दूर नाही, तू माझ्यापासून दूर जातोस. तेव्हा तुला वाटतं मी नाही. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.